बाळा, तुला वाटत असेल की शब्द फक्त बोलण्यासाठी असतात, पण बाळा, कधी कधी शब्दच एखाद्याचं आयुष्य बदलून टाकतात. काही शब्द मनाला जखम देतात आणि काही शब्द तुटलेलं मन पुन्हा उभं करतात. लक्षात ठेव, तुझ्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द कुणाच्या तरी मनावर ठस उमटवत असतो. म्हणून बाळा, रागात कधीही वाईट बोलू नकोस, कारण शब्द परत येत नाही, पण त्यांची जखम खूप काळ मनात राहते. म्हणून नेहमी चांगलं बोल, आशीर्वाद दे आणि प्रेमाने बोल. कारण बाळा, जसो बोलशील तसं तुझ्या आयुष्यात घडेल. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. झोपताना स्वामींना असं म्हणा, सकाळी तुमचे प्रश्न सुटतील. रात्री झोपण्यापूर्वी डोळे मिटा, मन शांत करा आणि स्वामींना हळूच सांगा, स्वामी, माझं मन खूप अस्वस्थ आहे. माझे प्रश्न तुम्हालाच माहिती आहेत. मला योग्य मार्ग दाखवा. विश्वास ठेवा, सकाळी उत्तर नक्की मिळेल. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही स्वामींकडे खूप रडत रडत प्रार्थना केली, पण ती मिळालीच नाही म्हणून तुम्ही स्वामींवर चिडला आहात ना? मग हे ऐक, स्वामी म्हणतात, अरे तू ज्या गोष्टीसाठी एवढा रडतोयस ती गोष्ट तुझ्या भविष्यासाठी विषासारखी होती, म्हणूनच मी ती तुझ्यापर्यंत येऊ दिली नाही. तू आज माझ्यावर चिडशील, पण मी तुझा बाप आहे. मी तुझं वाईट कसं होऊ देईन? मी तुझ्यासाठी खूप मोठी आणि चांगली गोष्ट राखून ठेवली. तू फक्त थोडी वाट बघ. स्वामींच्या या निर्णयावर विश्वास असेल तर आपले स्वामी एडिक्टेड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून तर बघ. श्री स्वामी समर्थ. आलास? ये, जवळ ये. आज खूप दमलेला दिसतोयस. शरीराने नाही, मनाने दमलायस ना. लोकांचं ऐकून, परिस्थितीशी लढून आणि खोटं हसून आता शक्ती संपली ना. तुला रडायचं आहे ना, पण जागा मिळत नाही. ये, ठेव तुझं डोकं माझ्या मांडीवर. सोडून दे स्वतःला. मला माहिती आहे रे, तुला खूप काही सांगायचंय. तुला ओरडून सांगायचंय की माझं काय चुकलं, मलाच का त्रास होतोय. सांग मला, मी ऐकतोय. इथे तुला कोणी हसणार नाहीये, कोणी जज करणार नाहीये. इथे फक्त शांतता आहे, फक्त आपलेपण आहे. तुला जगाची भीती वाटायची गरज नाही. फक्त 1 मिनिट थांब. हा संदेश तुझ्यासाठीच आहे. तुला वाटतं की प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलं पाहिजे, प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. पण ऐक, जिथे शांतपणा जिंकतो तिथे शब्द हरतात. तुझं मौन हे तुझी कमजोरी नाही, ती तुझी सर्वात मोठी ताकद आहे. लोक काहीही बोलतील, पण प्रत्येकाला उत्तर देणं ही शहाणपणाची गोष्ट नाही. कधी कधी शांत राहणं म्हणजे हार नाही, तर स्वतःला जपणं असतं. लक्षात ठेव, तुझं मन शांत असेल तर तुझं आयुष्य सुंदर होईल. आणि जिथे वाद संपतात तिथेच खरी शांती सुरू होते. मी तुझ्यासोबत आहे. फक्त स्वतःवर नियंत्रण ठेव.